उत्तर सोलापूर तालुक्यात भाजपानं तीनही जिल्हा परिषद गटांवरती निर्विवाद वर्चस्व मिळवलं असून राजकीय ताकद सिद्ध केली। या यशामागे माजी आमदार दिलीप माने हेच किंग मेकर ठरलेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं दणदणीत यश मिळवलं आहे। विशेषतः सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यात भाजपनं तीनही जिल्हा परिषद गटांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत राजकीय ताकद सिद्ध केली आहे। या यशामागे उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते तथा माजी आमदार दिलीप माने हेच किंगमेकर ठरले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे। त्यामुळेच दिलीप मालक जिथे तिथे विजय अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राजकीय समीकरणे बदलली। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच माजी आमदार दिलीप माने यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। या प्रवेशामुळे उत्तर सोलापूर तालुक्यात भाजपची ताकद लक्षणीयरित्या वाढली। या आधीच भाजपमध्ये असलेले माजी आमदार यशवंत माने, शांत संयमी नेते शहाजी पवार तसंच बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे यांची साथ लाभल्यानं भाजपचं संघटन अधिक मजबूत झालं। तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे हे प्रमुख विरोधक म्हणून उरले होते। मात्र त्यांचा पारंपरिक नान्नज जिल्हा परिषद गट ओबीसीसाठी राखीव झाल्यानं त्यांनी प्रथमच बीबी दारफळ गटातून निवडणूक लढवली। 85व्या वर्षी निवडणूक लढवू नये अशी विनंती काही नेत्यांनी केली होती। मात्र ही माझी शेवटची निवडणूक म्हणत काका साठे भावनिक होऊन मैदानात उतरले होते। त्यांच्या विरोधात शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार उभे राहिले। नान्नज गटातून राष्ट्रवादीनं अनिल गवळी यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात भाजपच्या चैताली मुळे या होत्या। बीबी दारफळ गटातून काका साठेंच्या विरोधात इंद्रजित पवार मैदानात होते। सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या कोंडी गटातून दिलीप माने यांनी आपले पुत्र पृथ्वीराज माने यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भारत जाधव होते। उत्तर पंचायत समितीचं सभापतीपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होतं। भाजपकडून मार्डी गणातून तेजस्विनी बोराडे तर राष्ट्रवादीकडून तळे हिप्परगा येथील काजल जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती। माजी सभापती रजनी भडकुंबे यांनी अपक्ष अर्ज मागे घेत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला। दिलीप माने समर्थक मानल्या जाणाऱ्या भडकुंबे यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका झाली। मात्र निकालानंतर त्यांची राजकीय कोंडी झाल्याचं स्पष्ट झालं। नान्नज गटातून चैताली मुळे, बीबी दारफळ गटातून इंद्रजित पवार, कोंडी गटातून पृथ्वीराज माने हे तिन्ही भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले। वडाळा पंचायत समितीची एक जागा वगळता पंचायत समितीतील 5 जागांवर भाजपनं विजय मिळवला। या निवडणुकीत 85व्या वर्षी काका साठे यांचा पराभव, त्यांचा हक्काचा नान्नज गट भाजपकडं जाणं आणि बीबी दारफळकडं लक्ष केंद्रित झाल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला। एकूणच हा विजय दिलीप माने यांच्या नेतृत्वाचा अचूक राजकीय रणनीतीचा आणि संघटन शक्तीचा विजय मानला जात आहे। शहाजी पवार, यशवंत माने आणि अविनाश मार्तंडे यांची साथही तितकीच निर्णायक ठरल्याचं चित्र स्पष्ट झालं।